नमस्कार. कधी विचार केलाय की एखादी दगडमातीची वास्तू एका सार्वभौम राज्याचा आत्मा बनू शकते का? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत राजगडाच्या गोष्टीतून. कारण राजगड म्हणजे फक्त एक किल्ला नाहीये. तो आहे स्वराज्याची पहिली राजधानी आणि त्या सार्वभौमत्वाचं पहिलं ठळक प्रतीक. चला, याची सुरुवात करूया थेट शिवाजी महाराजांच्या शब्दांनीच. जेव्हा त्यांनी मुरुमदेवाचा किल्ला जिंकला ना, तेव्हा ते काय म्हणाले माहितीये? हा गड माझ्या स्वराज्याचं मस्तक बनेल. अहो, हे फक्त शब्द नव्हते, ही तर एका नव्या युगाची घोषणा होती. याच एका वाक्याने राजगडाचं अख्खं भविष्य आणि स्वराज्यातलं त्याचं अढळ स्थान निश्चित करून टाकलं. तर मग स्वराज्याचं मस्तक या संकल्पनेचा नेमका अर्थ काय होतो? बघा, मस्तक म्हणजे नुसतंच सर्वोच्च स्थान नाही, तर त्याचा अर्थ आहे ओळख, स्वाभिमान आणि नेतृत्व. खरंच नावांमध्ये खूप मोठी ताकद असते, नाही का? या गडाचं पूर्वीचं नाव होतं मुरुंबदेव, पण महाराजांनी त्याचं नाव बदलून राजगड का ठेवलं असेल? विचार करा. राज म्हणजे शासन आणि गड म्हणजे किल्ला. सोप्या भाषेत सांगायचं तर शासन करणारा किल्ला. हे नावच पुरेसं आहे. या गडाची नवी भूमिका काय असणार आहे आणि स्वराज्याची महत्वाकांक्षा किती मोठी आहे हे सांगायला. आता बघा, एक सामान्य किल्ला आणि एक राजधानी, यात नेमका फरक काय असतो? किल्ला असतो संरक्षणासाठी, पण राजधानी असते राज्य चालवण्यासाठी. राजगड हा फक्त एक लष्करी तळ म्हणून नाही पाहिला गेला, तर त्याला घडवलंच गेलं होतं स्वराज्याचं प्रशासकीय हृदय बनण्यासाठी. पण ऐका, नुसतं मस्तकच नाही, राजगड स्वराज्याचा मेंदूसुद्धा होता. कधीपासून कधीपर्यंत? तर 1648 ते 1672, म्हणजे तब्बल 24 वर्ष. या काळात स्वराज्याचे सगळे मोठे निर्णय, सगळ्या मोठ्या योजना यांचं केंद्रस्थान होतं राजगड. स्वराज्याच्या प्रशासनाचा खरा पाया तो इथेच रचला गेला. विचार करा, सैनिकांना नियमित पगार देण्याची पद्धत इथेच सुरू झाली, ज्यामुळे एक निष्ठावंत सैन्य उभं राहिलं. सामान्य रयतेला न्याय मिळावा म्हणून न्यायप्रणाली इथेच बनली. राज्याच्या सुरक्षेसाठी गुप्तचर खातं तेही इथेच उभं राहिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इतिहासाला कलाटणी देणारी ती धाडसी योजना, आग्र्याहून सुटकेची, ती सुद्धा याच गडावर आखली गेली होती. या सगळ्याला जर एका वाक्यात सांगायचं झालं तर राजगड म्हणजे शिवाजी महाराजांची वॉर रूम होता. सिंपल. प्रत्येक रणनीती, प्रत्येक मोहीम, प्रत्येक निर्णय सगळं याच ठिकाणाहून घेतलं जात होतं. म्हणायलाच हरकत नाही की हाच स्वराज्याचा खरा थिंक टँक होता. पण राजगडाची ओळख फक्त प्रशासकीय किंवा लष्करी नाहीये, ती खूप खूप भावनिक आहे. या गडाने स्वराज्याचे मोठे निर्णय पाहिले, उत्तुंग विजय पाहिले, पण त्याच सोबत एक अत्यंत दुःखद क्षणही अनुभवला. राजमाता जिजाऊ त्या स्वराज्याच्या केवळ प्रेरणा नव्हत्या, त्या आधारस्तंभ होत्या, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार केलं. राज्याभिषेकाचा तो सुवर्णक्षण पाहिल्यानंतर याच राजगडावर राजमाता जिजाऊंनी आपला देह ठेवला. विचार करा, जिथे स्वराज्याचा पाया रचला गेला होता बरोबर तिथेच स्वराज्याच्या सर्वात मोठ्या प्रेरणास्त्रोताने अखेरचा श्वास घेतला. असं म्हणतात की त्या दिवशी फक्त माणसंच नाही रडली, तर हा गडही रडला. एका क्षणात जो किल्ला विजयाचा साक्षीदार होता, तोच किल्ला स्वराज्याच्या सगळ्यात मोठ्या दुःखाचाही साक्षीदार बनला. हीच ती घटना आहे जिने या दगड मातीच्या वास्तूला थेट भावनांशी जोडलं. तर मग हे सगळे धागे आपण एकत्र जोडले तर राजगडाची खरी ओळख काय दिसते आपल्याला? तो होता स्वराज्याचा मेंदू, जिथे विचार घडले. तो माता बनला कारण त्याने स्वराज्याच्या सर्वात मोठ्या दुःखाला आपल्यात सामावून घेतलं. आणि या सगळ्यातूनच तो बनला स्वराज्याचा आत्मा. आणि ऐका, ही केवळ एक भावनिक कल्पना नाहीये. सभासद बखर आणि शिवभारत यांसारखे महत्त्वाचे ऐतिहासिक ग्रंथसुद्धा हेच सांगतायत की हिंदवी स्वराज्याचं स्वप्न खऱ्या अर्थाने राजगडावरूनच सुरू झालं. हाच तो स्टार्टिंग पॉइंट होता जिथून एका महान इतिहासाला सुरुवात झाली. आणि म्हणूनच राजगडाचं संपूर्ण वर्णन या 3 शब्दात पूर्ण होतं. तो स्वराज्याचा मेंदू होता कारण तिथे सगळ्या योजना आखल्या गेल्या. तो माता होता कारण तिथे जिजाऊ माँसाहेबांचं वास्तव्य होतं आणि तिथेच त्यांचं निधन झालं. आणि तो महाराजांचा आत्मा होता कारण तिथे महाराजांची स्वप्न होती, त्यांचे निर्णय होते आणि त्यांचा अढळ संकल्प वास करत होता. राजगडाची ही सगळी कहाणी आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवते. तोच प्रश्न जो आपण सुरुवातीला विचारला होता. एखादी दगडमातीची वास्तू आत्मा कशी काय बनते? याचं उत्तर कदाचित हेच असावं की जेव्हा त्या वास्तूत एखाद्या राष्ट्राची स्वप्न, त्याग आणि संकल्प एकत्र येतात, तेव्हा ती वास्तू राहत नाही. राजगड हे त्याचंच तर प्रतीक आहे. खरंच
विचार करायला लावणारी